नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 44 तासांपासून धुमसती आहे। अग्निशमनकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या जिंदाल कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा करण्यात आलाय। कंपनीच्या परिसरात कोणी थांबू नये असं आवाहन करण्यात आलं। कंपनीमध्ये पॉलीप्रॉपिलिन या चिप्सच्या कच्च्या मालाचा साठा असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत। दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटनास्थळाजवळ जाऊन पाहणी केली आहे। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 40 तास उलटून गेले तरी ही आग सुरूच आहे। आग अजूनही धुमसतच आहे। नाशिक महानगरपालिका, ठाणे, मुंबई, मालेगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी इथे आलेले आहेत। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। NDRFची टीम आहे, तरी देखील अद्याप आग आटोक्यात आलेली नाहीये। मंगळवारी मध्यरात्री 1:30-2च्या सुमारास लागलेली आग आजच्या दिवशीही आपण बघतोय तशीच धगधगते आहे। जवळपास आतमध्ये 13 प्लांट आहे, त्यातले 8 प्लांट हे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती मिळालेली आहे। आगीचे लोट हे आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये धूर देखील आहे। आजची रात्र देखील आग अशीच धुमसत राहणार आहे, परंतु या आगीपासून इतर ठिकाणी कोणाला धोका पोहोचू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे। इथून आजूबाजूचा 1 किलोमीटरचा परिसर हा पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे। मुंडेगाव, बळवंतवाडी हे गावांना अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंडेगाव पूर्णपणे रिकामा झालेला आहे आणि प्रशासन या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, मुंडेगाव, जिंदाल कंपनी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।